आणि आता पाहूयात कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्या. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात उतरून स्वतः ट्रॅक्टर आणि बीबीएफ पेरणी यंत्र चालवत सोयाबीनची पेरणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी टोकन पद्धतीनं तुरीची लागवडही केली. शेतकऱ्यांनी वेळेत पेरणी करून आधुनिक आणि शास्त्रशुद्ध शेती तंत्रज्ञान स्वीकारावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. नाशिक जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर खरीप हंगामातल्या पेरण्यांना गती आली आहे. कृषी विभागानं 30 जूनपर्यंत जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत अवघी 7% पेरणी पूर्ण झाली. यंदा पावसाअभावी पेरणी सरासरीपेक्षा थोडी संथ असून जिल्ह्यातील एकूण 46,000 हेक्टरवर पेरणी झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नाफेडकडनं कांदा खरेदीच्या दरात वाढ झाली आहे. कांदा दरात प्रति क्विंटल 145 रुपयांची वाढ झाली असून आजपासूनच नवे दर लागू केले जाणार आहेत. कांदा दर 1,730 वरून 1,875 रुपयांवर पोहोचले. यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत असून शेती कामं खोळंबली आहेत. मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरडून निघाली. या जमीन सोयाबीन, कपाशी, तुरीचं रोप सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला. पालेभाज्यांची आवक लक्षणीय घटल्याचा थेट परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दरांवर झाला. नाशिक बाजार समितीतल्या कोथिंबीरीच्या एका जोडीचा कमाल दर थेट 100 पार 110 रुपयांवर पोहोचला. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.